मध्ये बोबगाव कानिफनाथ मंदिर परिसरात देखील बिबट्या आढळून आलेला आणि त्याच्यामुळे तिकडे देखील नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं आणि दहशतीचं वातावरण जे आहे ते बघायला मिळते। मध्यरात्री मंदिर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं बघायला मिळते। ग्रामस्थांमध्ये यामुळे भीती पसरली आहे। वन विभागाने बिबट्याला पकडावा यासाठी पिंजरा लावण्याची मागणीही करण्यात येते। काम सगळे परत खाली पळालं की ना पोरं गेली ना तुम्हाला नाही म्हणलं बापूला फोन करून। आणि आता पालघरमधल्या तलासरीमधून एक बातमी येते, कारण तिकडे 7 कोटीची जमीन अवघ्या 70 लाखात विकली गेल्याचा जो आहे तो घोटाळा समोर येतो आणि यामुळे आता खळबळ उडालेली आहे। सहकारी सामुदायिक शेती संस्थेची जमीन कवडीमोल दराने व्यावसायिकाच्या घशात घालण्यात आल्याचं समोर आलंय। 2025 मध्ये 55 एकर जमिनीची विक्री करण्यात आलेली होती आणि जमिनीचं मूल्य 7 कोटी रुपये असताना 70 लाखात जमिनीची विक्री करण्यात आल्याचं उघड झालंय। तलासरीच्या काजळी इथे शासनाकडून शेतकऱ्यांसाठी काजळी सामुदायिक शेती सहकारी संस्था निर्माण करण्यात आलेली। संस्थेच्या 55 एकर जमिनीच्या विक्रीत काही संस्था चालकच असल्याचं समोर आल्यावर लेखापरीक्षण करण्यात आलं, त्यात हा घोटाळा समोर आलाय। या प्रकरणी सध्याच्या सहाय्यक निबंधकांनी पोलीस तक्रार दाखल केली। संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष उपाध्यक्षांसह एकूण 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यासाठी तलासरी पोलिसांना पत्र देण्यात आले। या प्रकरणी लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा या मागणीकरता आंदोलनाचा इशारा देखील मनसेने दिलाय। साधारणतः अहवाल जर बघितला असता वैधानिक अहवाल तर त्याच्यात जर इंडेक्स 2 ची जर रक्कम बघितली तर 6,39,27,100 इतके इंडेक्स 2 प्रमाणे त्या याची रक्कम आहे जमिनीची, पण ती 70 लाखात विक्री करण्यात आलेली आहे। या खरेदी विक्रीमध्ये काही जे सहकारी संस्थेचे संचालक आहेत त्यांचा देखील सहभाग असल्याचं सांगितलं जातं। हो, त्यांचा सहभाग आहे। ज्या नावावर 70 लाख पण संस्थेत आले आणि विदिन लगेच त्याच दिवशी ट्रान्सफर झालेले त्यांना सुद्धा जबाबदार धरण्यात आलेला आहे आणि असे एकूण 6 लोकांविरुद्ध FIR करण्यासाठी आपण परवानगी देण्यात आलेली आहे। आसपास 50 एकर ही जमीन आहे, ही सामुदायिक संस्थेची जमीन फक्त 70 लाखाला विकली गेली आणि विकली गेली, परंतु ह्याच्यात विकली असताना ह्याच्याकडे कुठलेही शासनाचा पाठपुरावा न केलेला नाही। त्याच्यावरती तत्कालीन जे संचालक मंडळ आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था डहाणू आणि ह्याच्यावर आता आम्ही जेव्हा त्यांची भेट केली तेव्हा त्यांनी सांगितलं की ह्याच्यावरती आमची कारवाई चालू आहे, आमचा पाठपुरावा आम्ही करतो आहे। आणि तर नांदेडमधनं एक धक्कादायक बातमी आहे। प्रेमसंबंधाला वडील आणि भावाने विरोध केला आणि प्रियकराची हत्या केली, मात्र प्रियकराच्यावर अंत्यसंस्कार होण्याच्या आधी जे घडलं ते मात्र फारच धक्कादायक होतं। याचं कारण या घटनेनंतर मृत सक्षम ताटे याच्यावर अंत्यसंस्कार झाले, पण त्यापूर्वी जे घडलं ते ऐकून तुम्हाला आणखी धक्का बसेल, कारण प्रियकराचा मृत्यू झालेला असला तरी त्याच्याशीच लग्न करण्याचा हट्ट या तरुणीने धरला। चक्क प्रियकराच्या मृतदेहाशी तिने विवाह केला। वडिलांनी आणि भावाने प्रियकराची हत्या केली, पण ते हरले असं म्हणत तरुणीने टाहो फोडला आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी अशी मागणीही तिने केलेली आहे। मी लग्न करेल सक्षम सोबत। आता सक्षम तर नाही आहे या जगामध्ये, मग कसं काय? त्यांना नसलं तर काय झालं, आमचं प्रेम तर आहे ना। माझ्या घरचे जिंकूनही हारले आणि त्यांना हारूनही जिंकला आणि मी त्याच्यासोबत लग्न करेल आता आणि त्याच्यासोबतच राहील हमेशा आणि माझ्या मनाने राहील मी। माझ्यावर कोणाची जोर जबरदस्ती नाही, काहीच नाही आणि माझं वय झालेलं आहे तर मी माझ्या मनाने निर्णय घेऊ शकते। आरोपी एकंदर 6 आरोपी आहेत। त्यात जयश्री मदनसिंह ठाकूर, गजानन बालाजीराव मामेडवार, साहिल उर्फ सन्नी पिता मदनसिंह ठाकूर, सोमेश सुभाष लखे आणि वेदांत अशोक कुंदेकर असे एकंदरीत 6 आरोपी आहेत। अटक आहेत, 3 दिवस पोलीस कोठडी। बनावट आयस कल्पना भागवत प्रकरणी आता अपडेट येते। या प्रकरणी आणखी एकाला अटक झालेली आहे। अफगाणी बॉयफ्रेंड जो होता त्याला अटक झालेली आहे।